नमस्कार, मी अजित पाटील. युवा राज्य अनुश्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासाठी आलेलो आहोत. नांदेड जिल्ह्यातील जे काही बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने सीएससी सेवा केंद्र हे सुरू केलं होतं. जवळपास महाराष्ट्रातील हे सेवा केंद्र चालू आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी जवळपास 5,000 लोकांनी ह्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता. पण आता विशेषतः अशी चर्चा होत आहे की अधिकारी वर्ग आपल्या जवळच्या माणसांना या ठिकाणी घेण्यासाठी वेगवेगळ्या कारणातून या ठिकाणी त्यांचे अर्ज फेटाळत असले तक्रार समोर येते. एक तक्रारदार घेऊन आपल्याशी आलेले आहेत. पिंपरखेड तालुका हदवा येथून नवनाथजी मुळे आपल्याशी उपस्थित आहेत. त्यांची देखील तक्रार आहे. ही तक्रार आम्ही किती दिवसापासून ऐकत आहोत. ही तक्रार चर्चेला जात आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी लॉबीचा वापर करून जवळच्या लोकांना या ठिकाणी सेतू केंद्र दिल्याचं पाहायला मिळते. सर, आपण पिंपरखेडून आलात, काय सांगाल? काय तुमची तक्रार आहे, काय सांगाल? नवनाथ बालाजीराव नाव माझं गाव पिंपरखेड तालुका हदगाव जिल्हा नांदेड. आमची तक्रार अशी आहे की आम्हाला MSCIT नसल्यामुळे अपात्र करण्यात आलं. तर 2 जून 2025 च्या GR सुधारक पत्रिकानुसार असं सांगण्यात आलं की MSCIT किंवा ट्रिपल C हे 6 महिन्याच्या आत निवड झाल्याच्या 6 महिन्याच्या आत देण्यात अनिवार्य आहे. त्यानुसार आमची अपात्र करण्यात आली. त्यांच्यावर आम्ही अपील सुद्धा घेतलेली आहे. त्यानुसार तो फायनल यादीमध्ये तरीही काही जणांना पात्र केलं आणि काही जणांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तुमच्या तालुक्यामध्ये किती जागा आहेत असं सेतू केंद्राच्या, माहिती आहे तुम्हाला? नाही सर, तालुक्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक एक जागा आहे. एक जागा आहे. आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये अर्ज केला होता, किती जणांनी अर्ज केला होता? 3 जणांचा अर्ज आहे सर. 3 जणांचा. बाकी दोघांचा अर्ज ठेवलाय का? बाकी 2 जणांचा अर्ज ठेवलेला आहे. मग तुमच्या एकट्याचा फेटाळला? एकट्याचा फेटाळलेला आहे. माहूर आणि कंधार तालुक्यात जसे MSCIT प्रकरण नाही त्यांचे सुद्धा फायनल यादीमध्ये घेतलेले आहेत सर. मग तुमचं जो म्हणणं आहे तो तुम्ही कलेक्टर साहेबांकडे मांडलं का? तुम्हाला वेळ भेटण्यात आला का शासनाच्या वतीने? आम्हाला समितीच्या सूचनावर दिली तुम्हाला? नाही, कोणतीही सूचना नाही दिली. आम्ही जर समितीच्या याच्यात जाऊन जर विचारलं तर या साहेबाकडे जा, त्या साहेबाकडे जा अशी कारण देऊन आम्हाला कोणत्याही प्रकारचे उत्तर नाही दिले. ज्या आक्षेप घेतला त्या विषयी आम्ही निकाल सुद्धा सत्यप्रत सुद्धा मागलेली आहे, तरी देण्यात येत नाही. याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे आता? आमचं याच्या पुढचं पाऊल किंवा न्यायालय किंवा आयुक्ताकडे जाण्याचं पाऊल आहे. कारण इथं नांदेड कलेक्टर ऑफिसला कोणताही प्रतिसाद देण्यात येत नाही आम्हाला. 8 दिवस झाले की आम्ही पूर्ण चौकशी करून सुद्धा आम्हाला एक सुद्धा असा हे शब्द सांगण्यात येत नाही. हे साहेब नाही तर कोणत्या मॅडम सुट्टीवर आहेत, हेच कारण आहेत आमच्याकडे. किती दिवसांपासून पाठपुरावा करतो तुम्ही? किती दिवसापासून तुम्ही पाठपुरावा करता? आम्ही नाही म्हणलं तरी महिन्यापासून आम्ही त्या आक्षेपावर अर्ज घेत आहे की 2 जूनच्या सुधारित पत्रिकेनुसार आम्हाला सामील करावं म्हणून आम्ही आयुक्ताला किंवा कलेक्टरला सुद्धा ईमेल केला. ईमेल केल्याच्या नंतर सेतू याच्यावर आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया हे नाही सर. यादीतून बाहेर केलं. बाहेर केल्याच्या नंतर काही जणांचे अर्ज जे आमच्यासारखे MSCIT नाहीत त्यांचे सुद्धा अर्ज पात्र फायनल यादीमध्ये घेतलेले आहेत. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही याच्या पुढे ऍक्शन घेणार आहात. मग ती ऍक्शन काय असणार आहे? तुम्ही कुठं जाणार आहात? तुमचं काय करणार? पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचं पुढचं पाऊल एकतर हायकोर्टामध्ये जे हे विषय हे करण्यात यावं, स्थगिती देण्यात यावं किंवा आयुक्ताकडे स्थगिती देण्यात यावं किंवा आमचा समाविष्ट करावं इतकीच आमची इच्छा आहे की 2 जून 2025 नुसारच्या सुधारक पत्रिकेनुसार आम्हाला फक्त समाविष्ट करण्याची आमची इच्छा आहे. जसं बाकीच्यावर अन्याय होत नाही तसं आमच्यावर अन्याय होऊ नये. हे नांदेड जिल्ह्यातून पिंपरखेडचे आहेत. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नांदेड जिल्ह्यातून युवकांच्या येत आहेत, ज्यांनी सेतू सुविधा केंद्रासाठी CSS साठी या ठिकाणी अर्ज केला होता. जागा कमी आहेत. जागा कमी असताना जवळपास 5,000च्या वरती अर्ज दाखल झालेले आहेत. शासनाने ह्या ठिकाणी अर्जांची तपासणी होत असताना आता काही दिवसानंतर मुलाखती पण आहेत वाटतं ना? आता काही दिवसांना मुलाखतीसाठी त्यांना डायरेक्ट मुलाखतीसाठी दिलं. आमचा निकाल सुद्धा हे केलं नाही. आणि जेच आमच्यासाठी जे सेम प्रॉब्लेम आहे, ज्यांची MSCIT नाही त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे काही जिल्ह्यांचा, आता काही तालुक्यांचा. आता मुलाखती कधी आहेत? काही तुम्हाला तारीख वगैरे काय कळली? 4 मेच्या नंतर तारीख संकेतस्थळावर अवेलेबल करून म्हणून सांगितले. 4 मेच्या नंतर या ठिकाणी मुलाखती जे आहेत ते होणार आहेत. पण तत्पूर्वी या ठिकाणी बऱ्याच जणांचे अर्ज
या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत. 5,000 अर्ज होते. 5,000 अर्जामधून या ठिकाणी बरेचसे अर्ज हे वगळण्यात आलेले आहेत. या ठिकाणचं महत्वाचं कारण काय हे देखील आतापर्यंत ज्या युवकांना समजलेलं नाहीये. यांच्याकडे विशेषतः ज्यांना या कारण वगळण्यात आलेलं होतं ते एमपीएससीचं कारण होतं या वगळण्यात आले. पण या ठिकाणी यांच्याकडे तुम्ही जीआर दाखवतो. या जीआर मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले की आपण जीआर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सीएससी किंवा ट्रिपल सी निवड झाल्याच्या नंतर त्या दिवसापासून 6 महिन्याच्या आत दाखल करणे. हे एमएससीआयटीचे प्रमाणपत्र दाखल करता येऊ शकते यासाठी शासनाचा जीआर आहे. तरी सुद्धा यांना त्याच कारणावरून का वगळण्यात आले हा देखील मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील अशाच बऱ्याचशा युवकांचे वेगवेगळ्या कारणातून हे जे आहे ते नाव वगळण्यात येत आहेत आणि जवळच्या लोकांचे नाव हे जोडण्यात येत आहेत, घेण्यात येत आहेत मुलाखतीच्या माध्यमातून. एकंदरीत यामध्ये कुठेतरी भविष्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो की काय किंवा जवळच्या माणसाला लगेबाजी लावून काम होतं की काय असे त्यांच्या मनात लोकांची शंका आहे. तुमच्या पण मनात ही शंका आहे का? तीच शंका आहे त्यांना विचारितलं या जीआरच्या नंतर सुद्धा पत्रिकेनंतर जर कोणता नवीन जीआर आले असल्या तर आम्हाला माहित नसलं तर तुम्हाला माहित असलं तर ते दाखवण्यात यावं. हे दाखवत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाहीत. काही जणांचे अपात्र करून सुद्धा पात्र करण्यात आले. त्यांना पूर्णपणे बेकायदेशीर करण्यात आलेली आहे. शासनाचं तुमच्याकडे जीआर आहे. या जीआर मध्ये काय काय अटी आहेत थोडं थोडक्यात सांगा बरं. या जीआर मध्ये एकच अट आहे की शुद्ध पत्रिका आहे आमच्याकडं 2 जून 2025 नुसार त्याच्यात एमएससीआयटी किंवा ट्रिपल सी हे 6 महिन्याच्या आत देव. त्यानुसार काही जणांना माहूर किंवा कंधारच्या या अशा व्यक्तींना हे केलेलं आहे की अपेक्षेनुसार निवड निर्णय राखीव ठेवण्यात आलेला आहे त्यांचा आणि आमचा डायरेक्ट याच्या बाहेर काढण्यात आलेला आहे. पहिल्या यादी त्यांना संगणक नसल्यामुळे किंवा एमएससीआयटी किंवा ट्रिपल सी नसल्यामुळे अपात्र करण्यात आलं आहे. त्यांना फायनल यादीमध्ये पात्र करण्यात आलेलं आहे प्रतिक्रिया. नांदेड जिल्ह्यात सन्मानित जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की सीएससी सेवा केंद्राची भरती आपण पारदर्शी करावं जेणेकरून योग्य युवकांना न्याय भेटेल. धन्यवाद.